वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या सुंदर व्हिडिओ मध्ये। आज आपण बालेवाडी मध्ये आहे। बालेवाडीचं जे स्टेडियम आहे ना, तिथून फक्त आणि फक्त 100 मीटरच्या अंतरावरती हे शिवान मोटर्स म्हणून जे दिसतंय माझ्या बॅक फ्रेम मध्ये ते शॉप आहे। आणि इथं देखील स्टँडर्ड स्टॉक आहे सगळा, छोट्या गाडीपासून तर फार लक्झरी कार पर्यंत आज सगळ्या गाड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत। तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मॅडम। आज आम्हाला आहे ना इथं जेवढा काही स्टॉक होईल तेवढा दाखवू आपण। मी साक्षी जिग्ने आणि तुमचं शिवान मोटर्स मध्ये सहर्ष स्वागत करतो। मारुती सुझुकीची आपल्याकडे 2020 ची अल्टो आहे 800 पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। जेन्युइन चालली आहे 56,000। आपण तिची कोट केली आहे फक्त 4 लाख रुपये। प्राइस त्यातून कमी होते। अच्छा, म्हणजे ऑन दिस टेबल निगोशिएबल पार्टी बघून केल्या जाईल। नेक्स्ट कार कुठली राहणार आहे? त्याची मॅग्ना आहे 1.1 पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे। सिंगल ओनर डॉक्टरने यूज केलेली आहे। जेन्युइन फक्त 80,000 चालली आहे। तर आपण तिची कोट केली 2.5 लाख रुपये, त्यातून पण कमी। क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो। बढिया ऑप्शन आहे सुद्धा, कलर वगैरे सगळी गाडी एकदम चकाचक आहे। ही पण गाडी तुमची होऊ शकते। तर आपण नेक्स्ट कार कडे वळूयात। मारुती सुझुकीची सेलेरियो आहे आपल्याकडे BX आहे 2019 ची सिंगल ओनर जेन्युइन 58,000 चालली आहे। तिच्यासोबत आपण प्रोव्हाइड करतोय वॉरंटी 6 महिन्याची, सस्पेन्शन, इंजिन, गिअर बॉक्स आणि गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, एकदम म्हणजे कंडिशन मध्ये गाडी आहे। सिंगल ओनर आहे 58,000 जेन्युइन चाललेली आहे। पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे। तर आपण तिची कोट केली आहे फक्त 4,80,000, प्राइस कमी होईल। क्या बात आहे, क्या बात आहे। पेट्रोल प्लस सीएनजी चं सुद्धा ऑप्शन मित्रांनो आज इथे अवेलेबल आहे। सीएनजी म्हटल्यावर मायलेजचं तर काही टेन्शनच नाहीये, मोटरसायकल वापरल्यासारखं 19-20 आणि पैसे पण वाचतायत आणि गाडी देखील मित्रांनो सुंदर अशी गाडी तुम्हाला इथे मिळते। i10 मॅग्ना आपल्याकडे 1.2 2017 ची जेन्युइन चाललेली ती 81,000। सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे, नॉन ऍक्सिडेंटल सर्टिफाइड गाडी आहे। आपण तिची कोट केली आहे फक्त 4,60,000, प्राइस कमी होईल। क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो। व्हाईट कलर मध्ये ही पण सुंदर अशी गाडी आहे। ही आपल्याकडे i20 ऍक्टिव्ह आहे 2015 ची डिझेल सिंगल ओनर 1 लाख जेन्युइन चाललेली गाडी आहे। लॉयरनी यूज केलेली सिंगल हँडेड गाडी, शोरूम हिस्ट्री, शोरूम रेकॉर्ड आहे तिचं। आपण कोट केली तिची फक्त 5,30,000। क्या बात आहे, क्या बात आहे, सुंदर आहे मित्रांनो ही सुद्धा गाडी। आणि ही गाडी देखील तुमची होऊ शकते। आणि मॅडमने ज्या प्राइस मध्ये सांगितलं ती प्राइस तर आहेच आहे, पण ऑन दिस टेबल तरी नेगोशिएबल काही ना काहीतरी पार्टी बघून तुम्हाला गाडी आवडल्यानंतर ते पण पुढच्या गोष्टी कमी होईल। तर मॅडम ही कुठली गाडी राहणार? Volkswagenचं सेट आहे आपल्याकडे 2015 ची 2.0 डिझेल ऑटोमॅटिक सेकंड ओनर मध्ये जेन्युइन 56,000 गाडी चाललेली आहे। तिची आपण कोट केली आहे फक्त 8,500। क्लास 1 लोक असतात ना, त्यांना Volkswagenचं महत्व माहिती असेल आणि Volkswagenची बिल्ड क्वालिटी असेल, इंजन असेल, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली वर्क करणारी एक कार आहे। म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स प्लस लक्झरी आणि ज्यांना सिडॅन लवर साठी ही गाडी एकदम सुंदर असं ऑप्शन राहणार आहे। मित्रांनो अगेन एक जर्मन कार राहणार आहे, ही सुद्धा पोलो आहे का? मोस्ट रिकमेंडेड गाडी आहे ही, ग्रे कलर, ब्लॅक कलर, म्हणजे कॉलेजच्या लोकांना खूप यंगस्टर साठी। तर आपण 2015 ची घेऊन आलोय Volkswagen पोलो GT TS आहे हायलँड व्हेरियंट मध्ये, जेन्युइन 70,000 गाडी चाललेली आहे सेकंड ओनर मध्ये। आपण तिची कोट केली फक्त 4,25,000, त्यातून ही किंमत कमी होणार। नो यंगस्टर की पसंद परफॉर्मन्स कार जी म्हणतो आपण पोलो GT, त्यातल्या त्यात हायलाईन व्हेरियंट आहे मित्रांनो। हे देखील तुमचं होऊ शकतं। टाटाची नेक्सॉन आहे ही EV मध्ये इलेक्ट्रिकल सिंगल ओनर जेन्युइन 21,000 चालली आहे। 2022 चं मॉडेल आहे, ऑटोमॅटिक मध्ये। आपण तिची कोट केली फक्त 10 लाख रुपये, त्यात पण किंमत कमी होणार आणि एकदम वेल मेंटेन गाडी आहे। बॅटरी पण आपल्याकडे वॉरंटी आहे। क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो। भरपूर असे सेकंड हँड शॉप वरती ना तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल सध्या तरी बघायला नाही मिळणार, पण शिवान मोटर मध्ये ना इलेक्ट्रिक व्हेकल, ते पण टाटाची नेक्सॉन 5 स्टार सेफ्टी रेटिंग वाली कार आहे। आणि नेक्सॉन बद्दल जास्त सांगायची गरज नाही मला, पण इलेक्ट्रिक मध्ये, ऑटोमॅटिक मध्ये आणि बिल्ड क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी या गाडीच्या परफेक्टली आहे। आणि या गाडीची अगेन एकदा किंमत सांगा मॅडम, किती राहणार? 10 लाख रुपयात मित्रांनो ही गाडी तुमची होऊ शकते मित्रांनो। मॅडम ही कुठली गाडी राहणार आहे? मारुती सुझुकीची विटारा ब्रिज आहे आपल्याकडे ZDI प्लस टॉप एंड मध्ये डिझेल ऑटोमॅटिक सिंगल ओनर
गाडीचा नंबर पण बघा, VIP आहे 9292, पुणे पासिंग गाडी आहे. आपण त्याची कोट केली आहे फक्त 9,20,000. प्राइस कमी होईल आणि गाडीसोबत वॉरंटी आहे आणि आपण फायनान्स पण करून देतो. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, सुझुकीची जी ब्रेझा गाडी आहे प्रत्येकाच्या आवडतीची गाडी आहे आणि लो मेंटेनन्स कार आहे मित्रांनो. ही सुद्धा तुमची एक 4-5 लोकांची जरी फॅमिली असेल त्याच्यात एकदम कम्फर्टेबली जे काय म्हणते आपण ट्रॅव्हल करू शकतो. आणि गाडीचा नंबर सुद्धा VIP. आता जसं मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्राइस देखील तुमच्या आवडतीचीच प्राइस राहिलेली या गाडीची सुद्धा. तर नेक्स्ट अगेन एक आपल्याकडं ब्रेझा आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये जर काही ही गाडी पाहिजे असेल किंवा ही गाडी पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही पैकी कुठली कार घेऊ शकता. ही कुठली राहणार मॅडम? पण विटारा बिझनेस आहे, पण 2017ची मॅन्युअल मध्ये सिंगल ओनर जेन्युअल 1 लाख गाडी चाललेली आहे. एकदम क्लिनिंग गाडी, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. वॉरंटी आपण प्रोव्हाइड करतोय गाडीसोबत. तिची कोट फक्त आपण केली 8,75,000 रुपये. प्राइस अजून कमी होणार. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, ही देखील ब्रेझा आहे आणि ही पण ब्रेझा आहे. तुम्ही दोन्ही ऑप्शन मधलं कुठलीही गाडी तुम्ही घेऊ शकता. व्हाईट कलर मध्येच आहे. अगेन तीच गोष्ट सांगणार, लो मेंटेनन्स कार मित्रांनो आणि ऍव्हरेज सुद्धा जास्त आहे. डिझेल म्हणल्यावर तर ऍव्हरेजचं टेन्शनच नाही या गाडीला. सुंदर गाडी आहे मित्रांनो. जर का तुमची फॅमिली भरपूर म्हणजे अशी एक 5-6 जणांची किंवा 7 जणांची जरी फॅमिली तुमची असेल आणि एक 7 सीटर कार घेण्याचं तुमचं जर का स्वप्न जरी असेल ना, तर आज एक बेस्ट ऑप्शन आहे. इनोवा क्रिस्टा नावाची गाडी आहे आणि या गाडीचा दबदबा सांगायची गरज नाहीये मला. तर ही गाडी कशी राहणार मॅडम आणि किती कोट राहणार याचा? 2016ची गाडी आहे, सिंगल ओनर ऑटोमॅटिक मध्ये 2.8Z इनोवा क्रिस्टा आणि आपण तिची कोट केली आहे फक्त 15.5 लाख रुपये. प्राइस कमी होईल, प्लस आपण वॉरंटी देतोय गाडीवर आणि फायनान्स पण अवेलेबल आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. डिटेल जर का आवडले असतील मित्रांनो तर नक्की कॉन्टॅक्ट करा. या गाडीसाठी सुद्धा 7 सीटर मधला ऑप्शन आहे आणि क्लीन कंडिशन वाईज चमचम करणारी गाडी आता देखील तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो, सगळ्यांची आवडती गाडी आणि सगळ्यांचं स्वप्न असलेली गाडी, ड्रीम कार असलेली गाडी BMW. आणि BMW कुठलं मॉडेल आहे, कुठली सिरीज आहे, आपण मॅडमची डिस्कस करू. मोस्ट रिकमेंडेड गाडी, लक्झरी प्रीमियम गाडी आपल्याकडं BMW 2012ची X1 मध्ये सेकंड ओनर गाडी आहे. 87,000 जेन्युअन गाडी चाललेली आहे. आपण त्याची कोट करतोय 8,40,000. त्यातून प्राइस कमी होईल मित्रांनो. 8,40,000 रुपये यांनी कोट केलेली आहे. त्यात पण नेगोशिएबल होणार आणि 8-8.5 लाख रुपये तुमचं BMWचं स्वप्न जे आहे की पूर्ण होणार आहे. इथं सुझुकीची सेलेरियो आहे, ही VX आहे, कंपनी फिटेड CNG हिला. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. आपण तिची कोट केली आहे जेन्युअन 4,20,000 रुपये. प्राइस कमी होईल आणि चालली 68,000 फक्त. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, 68,000 म्हणजे एक नवीन गाडी असल्यासारखंच आहे आणि प्लस CNG फिटेड, कंपनी फिटेड CNG. आफ्टर मार्केट काही CNGचं वर्क नाही केलेलं याच्यावर सुद्धा. आणि कलर देखील सुंदर असा कलर आहे. तर ही गाडी देखील तुमची होऊ शकते. 2008ची स्विफ्ट आहे आपल्याकडं. पेट्रोल CNG आउटफिटेड आहे, पण ऑथोराइज्ड आहे. पासिंग केलेली आहे आणि 68,000 फक्त गाडी चालली आहे थर्ड ओनर मध्ये. आपण तिची कोट केली आहे 1,40,000. त्यातून कमी होईल. क्या बात आहे मित्रांनो. 1,40,000 रुपयात तुम्हाला ही स्विफ्ट देखील मिळतीये आणि त्यातल्या त्यात CNG फिटेड आहे म्हणजे मायलेजचं देखील तुम्हाला याच्यात काही टेन्शन नाही राहणार आहे. स्पेशली लेडीज साठी किंवा एक आवडती जर गाडी जर म्हटली ना लेडीजची तर ही गाडी आवडती असते, कारण जी साईज आणि हिचा लुक प्रॉपरली एक चांगला लुक देणारी कार आहे आणि ते पण होंडा कडून ही कार राहणार आहे. तर हिचं काय 2012ची ब्रिओ आहे आपल्याकडे, मॅन्युअल सिंगल ओनर जेन्युअन फक्त 52,000 गाडी चाललेली आहे. त्याची आपण शोरूम हिस्ट्री पण प्रोव्हाइड करून देऊ शकतो, कारण गाडीमध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. नॉन ऍक्सिडेंटल आहे, सर्टिफाईड गाडी आहे. आपण त्याची कोट केली फक्त 2,30,000. प्राइस कमी होणार. क्या बात आहे मित्रांनो. 2,30,000 रुपयात ही ब्रिओ सुद्धा मिळते आणि तसं सुंदर असा हिचा कलर आहे, चमचम करणारा कलर आहे. हुंडाईची i10 घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे, जेन्युअन चालली आहे 70,000. तर आपण तिची कोट केली आहे 4.25 लाख रुपये म्हणजे 4,25,000. हिच्यासोबत आपण हिची सर्व्हिस रेकॉर्ड पण प्रोव्हाइड करतोय. शोरूम रेकॉर्ड म्हणजे अवेलेबल आहे, प्लस वॉरंटी आहे गाडीची आणि फायनान्स पण अवेलेबल आहे. आणि डिझेल आहे, पेट्रोल आहे? पेट्रोल मध्ये, प्युअर पेट्रोल मध्ये मित्रांनो हे देखील एक सुंदर ऑप्शन तुम्हाला राहणार आहे. म्हणजे एक छोटी फॅमिलीसाठी, 2-3 जणांची किंवा एक 4 जणांची जरी फॅमिली असेल तर याच्यात तुम्ही एक परफेक्टली ट्रॅव्हल करू शकता. छोट्या फॅमिलीसाठी अगेन एक आपल्याकडे ऑप्शन राहणार आहे. ही कुठली गाडी राहणार आहे? ही पण आपल्याकडे हुंडाईची i10 आहे. ही मॅग्नम मध्ये म्हणजे स्पोर्ट्स व्हेरियंट. हुंडाईची i10 स्पोर्ट्स आहे ही पण.
तर आपण हिची कोट केली आहे जेन्युइन फक्त 3,70,000 गाडी चाललेली आहे सेकंड ओनर मध्ये. प्युअर पेट्रोल आणि मॅन्युअल कंडिशन मध्ये गाडी आहे. नो स्क्रॅचेस वन गाडी आहे. बघा तुम्ही चेक करू शकता इथे बाहेरून. अच्छा, कुठेही स्क्रॅच नाही. स्क्रॅच नाही. ओरिजिनल पेंट मध्ये ओरिजिनल सगळे पार्ट तिचे आहेत. असं नाही की रिप्लेस वगैरे पार्ट केलेले आहेत. आणि आपल्याला म्हणजे असं एक सांगायचं म्हटलं तर ज्या आपल्याकडे गाड्या आहेत त्या सगळ्या नॉन ऍक्सिडेंटल असतात, सर्टिफाईड आहेत, प्लस ओरिजिनल कलर मध्ये गाड्या आहेत. असं नाही की तिला बसवलेलं आहे. अच्छा, हिची फायनल किंमत किती राहणार? तिची एकदम फायनल जाईल सर 2.5 लाख रुपयाला. क्या बात आहे मित्रांनो. आणि रनिंग किती आहे? 70,000. 70,000 रनिंग आहे मित्रांनो. आणि 2.5 लाख रुपयात हे स्पोर्ट व्हेरियंट तुम्हाला मिळतं याचं देखील. आणि सुंदर गाडी, स्क्रॅचलेस गाडी आहे मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस समोरासमोर देखील बघताल ना या गाडीला तर स्क्रॅचलेस गाडी आहे. सर्टिफाईड ही सुद्धा कार राहणार आहे. 2011ची i10 मॅग्नाच आहे आपल्याकडे. मॅन्युअल सेकंड ओनर मध्ये पण 52,000 फक्त जेन्युइन गाडी चाललेली आहे. आपण तिची कोट केली आहे 2.5 लाख रुपये. प्राइस कमी. क्या बात आहे. म्हणजे नेगोशिएबल ऑन दिस टेबल याच्यात तरी आपण काही कमी जास्त होईल मित्रांनो. हे देखील तुमच्याकडे बेटर ऑप्शन आहे. कलर जर तुम्हाला पाहिजे असेल रेड तर रेड कलर पण अवेलेबल आहे. आणि दुसरा कलर सुद्धा इथं अवेलेबल आहे. छोट्या फॅमिलीसाठी या गाड्या राहणार आहे. आणि त्यानंतर आपण आता सिडॅन लवर साठी, सिडॅन कार ज्या असतात ना त्यांच्याकडे जाऊयात. सिडॅन लवर साठी फॉक्सवॅगनची जी गाडी आहे आणि एकदम मजबूत गाडी आहे, लक्झरी प्लस स्पोर्ट्स ह्या दोन्ही मजा देणारी ही गाडी आहे. फॉक्सवॅगनची जेट आहे आपल्याकडे. मोस्ट रिकमेंडेड गाडी. 87,000 जेन्युइन चाललेली गाडी आहे. डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. आपण तिची कोट केली फक्त 8,20,000. प्राइस देखील कमी होणार. क्या बात आहे. रनिंग किती हिचं? 87,000. 87,000 चाललेली गाडी आहे मित्रांनो. लक्झरी प्लस सिडॅन प्लस परफॉर्मन्स कार आहे. तिन्ही गोष्टीचं कंबाईन जर म्हटलं ती कार राहणार आहे. आणि बेटर असं ऑप्शन आहे. थोडा रॅपिड आहे. थोडा रॅपिड एलिगन्स मॉडेल आहे 1.2 मध्ये. तर ऑटोमॅटिक आहे. डिझेल मध्ये 64,000 जेन्युइन गाडी चाललेली आहे. शोरूम रेकॉर्ड आपल्याकडे आहे तिचं. त्याची कोट केली आपण फक्त 4,20,000 रुपये. क्या बात आहे मित्रांनो. 4,20,000 रुपयामध्ये तुमचं स्कोडा रॅपिडचं पण इथं स्वप्न इथं पूर्ण होणार आहे. त्यातल्या त्यात सिल्वर कलरची गाडी आहे. सुंदर अशी गाडी दिसते मित्रांनो. ही सुद्धा मजबूत गाडी आहे मित्रांनो. ही सुद्धा. मॅडम हिचं काय राहणार? SX4 डिझेल मॅन्युअल सिंगल ओनर मध्ये जेन्युइन गाडी 90,000 चाललेली आहे. आपण तिची कोट केली आहे फक्त 3,75,000. त्यातून प्राइस कमी होणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो. हे पण एक बढिया ऑप्शन आहे. म्हणजे 3 सिडॅन कार आज तुम्हाला इथं बघायला मिळाल्यात. नेक्स्ट आपण जी टाटा का लोहा आणि असली टाटा का लोहा जर म्हटलं तर सफारी. आणि सफारीचं स्वप्न देखील भरपूर लोकांचं असं होतं. आणि आज सफारी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. सफारी स्ट्रोम. हिचं काय राहणार मॅडम? टाटा सफारी आपल्याकडे आणि ते पण मोस्ट रिकमेंडेड ग्रे कलर मध्ये. 2014ची 4x2 मध्ये गाडी आहे. अच्छा. डिझेल मॅन्युअल सेकंड ओनर जेन्युइन चालली आहे 90,000. आपण तिची कोट करतोय 5,20,000. त्यातून कमी जास्त होईल. आणि जेन्युइन गाडी चाललेली आहे. त्याचबरोबर आपण शोरूम रेकॉर्ड पण तिथं अवेलेबल करतो. आणि हिची रनिंग किती म्हटल्या? 90,000. 90,000 चाललेली गाडी मित्रांनो. सफारी स्ट्रोम आणि सगळ्यांचा आवडती कलर आहे हा सुद्धा. तर बेटर ऑप्शन आहे. सफारीचं स्वप्न देखील तुमचं इथं पूर्ण होऊ शकतं. त्यानंतर ही गाडी बोलेरो. आणि त्यातल्या त्यात ही मॉडिफाईड बोलेरो आहे मित्रांनो. हिचे टायर सुद्धा मॉडिफाईड आहे. मोठाले टायर आहेत जे की बाहेर आलेले तुम्हाला दिसतच असतील. आणि एक शौकीन माणसाची गाडी होती. HR मधली हरियाणाची गाडी ना, HR 26 HR 26 ची गाडी आहे. महिंद्राची बोलेरो SLE मॉडेल मध्ये. हिला AC आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अशी. आणि हिचा जरी नंबर हरियाणा पासिंग नसला 1 लाख जेन्युइन चाललेली आहे. पण आपण हिला पुणे पासिंग केली आहे. म्हणजे MH12 गाडी झालेली आहे. आणि ही पुणे पासिंग केल्यामुळे ही सेकंड ओनर गाडी झाली. सेकंड ओनर जेन्युइन 1 लाख गाडी चाललेली आहे. आपण तिची कोट केली फक्त 4.5 लाख रुपये. क्या बात आहे मित्रांनो. 4.5 लाख रुपयामध्ये जे तुमचा एक जे शौक म्हणतात ना माणसाने एक बाळगलेला तो तुम्हाला इथं दिसत असेल. आणि मेन गोष्ट जी सांगितलेली की ही सेकंड ओनर बनली का कारणाने की ही पुन्हा पासिंग नंतर करून घेतलेली आहे. ऍक्च्युअल जर बघितलं तर हिचा यूज एक सिंगल हँड म्हणजे फर्स्ट हँडच ही कार आहे. आणि बढिया ऑप्शन मित्रांनो. आणि AC सुद्धा हिच्यात राहणार आहे. सस्पेन्शन वाईज आणि कम्फर्ट वाईज ह्या गाडीची चर्चा खूप अशी झालेली आहे. हिचं काय राहणार आहे मॅडम? 2012ची डस्टर आहे आपल्याकडे. 85 PS मध्ये डिझेल मॅन्युअल सेकंड ओनर जेन्युइन. ही 1,20,000 गाडी चालली आहे. आपण तिची कोट करतोय फक्त 4,25,000. त्यातून प्राइस कमी होणार आहे. आणि गाडीची कंडिशन वगैरे पण सगळे व्यवस्थित. आणि मोस्ट रिकमेंडेड रेड कलर आपल्याकडे आहे. अच्छा 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 मित्रांनो. कलर वाईज देखील एकदम सुंदर अशी गाडी आहे ही सुद्धा. आणि
MH14 पासिंग मध्ये सुद्धा म्हणजे प्रॉपरचे लोक देखील हिचा एक प्रॉपरचा आनंद इथं घेऊ शकतात. कार कुठली राहणार आहे आपल्याकडे? अगेन 2015 ची डस्टर घेऊन आले. सेकंड ऑप्शन आहे तुमच्यासाठी रेड कलर मध्ये 110 PS मध्ये म्हणजे टॉप एंड व्हेरियंट मध्ये ही गाडी आहे. जेन्युइन 80,000 फक्त चालली आहे. सेकंड ओनर. गाडीची कोट केली आपण फक्त 5 लाख रुपये. प्राइस त्यातून कमी होईल. कम्फर्ट झोन मध्ये गाडी आहे. एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे आणि ती शोरूम हिस्ट्री पण अवेलेबल आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, मॅडमनी डिटेल आपल्याला एकदम परफेक्टली सांगितलेली. MH14 मध्ये रेनॉल्ड डस्टरचे इथं 2 ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला आणि दोन्हींचे कलर देखील सेम आहेत. तुम्हाला जी गाडी पाहिजे ती गाडी तुमची इथली होऊ शकते. तर आपण आता स्टॉक तर सगळा क्लिअर केलेलाच आहे, पण जे काही पब्लिकच्या किंवा जे काही कस्टमर असतील ना त्यांच्या मनात काही शंका असतील किंतु परंतु जे थोडेफार जंतू असतात ना, तर त्यांचे थोडेसे उत्तर तुम्हाला द्यावं लागतील. त्याच्यातला म्हणजे प्रश्न असा असतो की ह्या सगळ्या गाड्या जे काही आलेल्या आहेत जेन्युइन तर आहेच आहे, पण त्याच्यात काही नंबर प्लेटवर किंवा याच्यावर काही चलन वगैरे पडलेले आहेत का? बघा, आपण जेव्हा परचेस करतो तेव्हा कोणतीही गाडी किंवा सगळेच कस्टमर एकसारखे नसतात. म्हणजे मी कस्टमरला प्रॉब्लेमली नाव नाही ठेवते, पण कस्टमर आपण देतो तर काही कस्टमर तर घाईमध्ये सेल करतात, काही जणांना प्रॉब्लेम असतो तर ते काही चलन राहतात गाडीवर. मग आपण काय करतो जेव्हा परचेस करतो तेव्हा मोस्ट प्रॉब्लेमली आपण ते चलन क्लिअर करूनच गाडी परचेस करतो. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे कस्टमरला काही टेन्शन नाही आहे. ऑब्विसली नॉट. आणि त्याच्यानंतर इन्शुरन्स वगैरे गाडीचा? इन्शुरन्स आपण करून देतो गाडीचा, असं काही नाही. जरी संपलेले असेल तर आपण म्हणजे कस्टमरच्या इच्छेनुसार. अच्छा, कुठल्या बँकचा पाहिजे काय पाहिजे तसं करून देतो, किंवा जर त्यांना करायचं असेल तर ते स्वतःहून पण करतात. आणि अजून एक प्रश्न की गाडी किती दिवसावर त्यांच्या नावावर होईल किंवा सगळ्या गोष्टी? बघा, आता जर तुम्ही असा विचार केलात तर मध्ये सण असतील किंवा जर सॅटर्डे संडे आला तर कसं RTO एजंटला थोडीशी सुट्टी असते किंवा प्रॉब्लेम असतो, पण आपल्याकडे मॅक्स टू मॅक्स 15 दिवसात गाडी ट्रान्सफर होते. आणि अजून एक प्रश्न मला विचारायचा होता की फायनान्स बद्दल काय राहणार? बघा, आपल्याकडे कसं 2011 म्हणजे 12च्या नंतर फायनान्स आपण चालू करतो. त्याच्यावर 13-14% आपल्याकडे इंटरेस्ट चालू होतं. म्हणजे मोस्ट प्रॉब्ली सेकंड हँड गाडीवर 13-14% इंटरेस्ट आहेच. त्याच्यावर आपण 80% लोन करून देतो. 20% आपल्याला भरावे लागतात. आणि लोन प्रोसिजर म्हणजे फाईल डिस्बर्समेंटचं म्हणाल तर ते 3 दिवसात मोस्टली म्हणजे 3 दिवसात तर आपण फाईल डिस्बर्समेंट करूनच देतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला आणि सगळ्या क्वेश्चनचे उत्तर तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील सगळ्यांचे उत्तर तुम्हाला इथं मिळालेलेच आहेत. आणि व्हिडिओ आवडला जर असेल मित्रांनो तर नक्की तुम्हाला यावं लागणार आहे शिवान मोटर्सवरती. मॅडम, एकदा ॲड्रेस? बालेवाडी स्टेडियम पासून आपण 100 मीटरच्या अंतरावर आहे शिवान मोटर. अच्छा, तिथे स्टेडियम जवळ जरी आला कोणी कॉल जरी केला तरी ऑब्विसली म्हणजे तुम्हाला कोणतेही क्युरी असू देत किंवा आमची गाडी आवडू देत किंवा तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही जरी प्रॉब्लेम असतील ते कॉल केल्यावर सगळे क्लिअर करेन. असं काही क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शिवान मोटर्सला नक्की व्हिजिट करा. आम्ही इथंच थांबतो. थँक्यू सो मच.